इट्स टाइम फॉर प्रेयर. इट्स टाइम फॉर प्रेयर. प्रार्थनेची वेळ आहे किंवा प्रार्थनेची वेळ झाली. इट्स टाइम फॉर एक्सरसाइज. इट्स टाइम फॉर एक्सरसाइज. व्यायामाची वेळ आहे किंवा व्यायामाची वेळ झाली. इट्स टाइम फॉर प्रॅक्टिस. इट्स टाइम फॉर प्रॅक्टिस म्हणजे सरावाची वेळ आहे किंवा सरावाची वेळ झाली. आपण इट्स टाइम फॉर जेव्हा वापरतो तेव्हा त्याच्यापुढे नाउन किंवा प्रोनाउन येतं. नाउन म्हणजे नाम, प्रोनाउन म्हणजे सर्वनाम. आत्ता जी वर तिन्हीची घेतली ती तिन्ही नाउन्स आहेत. एक सर्वनाम कसं येतं फॉर नंतर तेही पाहूया. इट्स टाइम फॉर अस टू लिव्ह. इट्स टाइम फॉर अस टू लिव्ह. आम्हाला निघण्याची वेळ झाली किंवा आपली निघण्याची वेळ झाली किंवा आपली निघण्याची वेळ आहे. आता इथे इट्स टाइम फॉर अस हे सर्वनाम आलंय आणि टू लिव्ह हे पुढे क्रियापद आलंय. पण फॉर वापरलं की पुढे नाउन किंवा प्रोनाउन, नाम किंवा सर्वनाम येणार. आपण आता वेगळी बघूया वाक्य. सेम. इट्स टाइम टू. फॉरच्या ऐवजी टू वापरूया. इट्स टाइम टू रन. इट्स टाइम टू रन. पळण्याची वेळ झाली किंवा पळण्याची वेळ आहे किंवा धावण्याची वेळ आहे. इट्स टाइम टू स्पीक. इट्स टाइम टू स्पीक. बोलण्याची वेळ आहे किंवा बोलण्याची वेळ झाली. इट्स टाइम टू प्रॅक्टिस. इट्स टाइम टू प्रॅक्टिस म्हणजे सराव करण्याची वेळ झाली. आता इथे तिन्ही ह्याच्यात टूच्या पुढे आपण क्रियापद घेतोय. टाइम टू प्रॅक्टिस. प्रॅक्टिस हे क्रियापद म्हणून आलं आणि वरच्या वाक्यामध्ये इट्स टाइम फॉर प्रॅक्टिस. प्रॅक्टिस हे नाउन म्हणून आलं. टू नंतर नेहमी क्रियापद येतं असं लक्षात ठेवायचं. इट्स टाइम टू असं म्हटलं आपण की पुढे क्रियापद हवं त्या टू नंतर, आणि इट्स टाइम फॉर असं म्हटलं की त्या फॉर नंतर नाउन किंवा प्रोनाउन, नाम किंवा सर्वनाम हवं. थँक्यू.